अजय भैया त्यावर देखील टीका होता। मला वाटते की भाजपाला राहुल गांधीवर बोलल्याशिवाय झोपच लागत नाही आणि राहुलजी ज्या पद्धतीनं देशभरामध्ये काम करत आहे, विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची भूमिका आहे आणि त्यांनी ज्या ज्या सूचना याच्या आधी केलेल्या त्या सत्य झालेल्या आहे आणि म्हणून मला वाटते की विरोधी पक्षनेता देशाचा हा कसा असावा याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे राहुलजी गांधी आहे आणि प्रखरपणे कोणाच्यालाही दबावाला बळी न जाता देशासाठी बोलणारे नेते म्हणून राहुल गांधी आपण पाहिलं असेल की त्यांच्यावर किती प्रयोग करण्यात आले, ईडी सीडी सगळंच त्यांना दाखवणे, पण कुठेही न डगमगता आपली भूमिका ठामपणे मांडणारे राहुल गांधी आहेत आणि म्हणूनच मला वाटते की भारतीय जनता पार्टीला त्याची जास्त चिंता आहे। निकालावर या पश्चिम बंगालच्या निकालाचा महाराष्ट्राच्या इतर राजकारणावर परिणाम होईल असं वाटतं? मला वाटलं कुठल्याही राज्याच्या निकालाचा कुठल्याही राज्यावर परिणाम होत नाही। प्रत्येक राज्याची स्थिती वेगळी असते। आता पश्चिम बंगालमध्ये जितक्या दिवसापासून ममताजी होत्या त्यांची अँटी इन्कम्बन्सी असेल आणि सत्ताधारी पार्टी ज्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जाते, सगळे फोर्सेस वापरतात, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की एक राज्याची निवडणूकसुद्धा त्यांना किती महत्त्वाची असते आणि जर देशाचे पंतप्रधान गृहमंत्री त्या निवडणुकीत पूर्णतः इन्व्हॉल्व असतील तर मला वाटते की तिथे रिझल्ट येणारच आहे। ओके.